CNGच्या संदर्भातला काय स्टेटस आहे पुण्यात? कारण की अनेक व्हिडिओज जे आहेत ज्याच्यात दिसतंय की पेट्रोल पंप जे आहेत CNGचे पंप त्याच्यावर मोठी लाईन लागते आणि तुम्ही देखील दिल्लीतल्या मंत्रालयात जाऊन भेट घेऊन आला. नमस्कार. हे आता लेटेस्ट अपडेट आहे आजची. काल आम्ही पेट्रोलियम मंत्रालयामध्ये आम्ही एक बैठक घेतली होती. जॉईंट सेक्रेटरी जे आहेत गॅस पाईपलाईनचे आलोक त्रिपाठी सर, त्यांच्यासोबत आमची एक बैठक झाली, संयुक्त बैठक, ज्याच्यात MNGLचे MD, गेलचे MD आणि जे काही मोठे अधिकारी होते हेही त्याच्यात सामील होते. आम्ही हा विषय पेट्रोलियम मंत्र्यांकडे का नेलं, कारण इथं आम्ही बरंच प्रयत्न केले. साधारण 1.5 महिना झाला की MNGLकडनं काही प्रतिसाद आम्हाला काही हे येत नव्हतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त की जी लाईनला प्रेशर कमी झाला आहे त्याच्यामुळे असं होतं आहे की गाड्यांमध्ये जो CNG बसतो तोही कमी बसतो, त्यामुळे त्याच ग्राहकांना परत यावं लागतं. आणि लो प्रेशर असल्यामुळे गाड्याही लवकर भरले जात नाहीत. आणि विषय असा आहे की जे आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्ण ओव्हरलोड झालेलं आहे. म्हणजे जे माणसं आहेत पंपांवरती त्यांच्यावरती खूप ताण येतो, पंपांवरती मारामाऱ्या होतात, लोक भांडतात. कारण जर 3 आणि 4 तास कोणाला थांबायला लागले, रिक्षावाले आणि कॅबवाले, तर आम्ही बेसिकली हा विषय का घेतला, कारण आपले जे ग्राहक आहेत, आमचे जे ग्राहक आहेत किंवा पुणे जिल्ह्यातले जे रिक्षा चालक आहेत, कॅब चालक आहेत, कमर्शियल व्हेकलमध्ये जे आता CNG यूज होतं आहे, तर त्याच्यामुळे विषय असा होतो की ह्यांना जर 3-3, 4-4 तास थांबायला लागलं तर हे येऊन पंपांवर भांडतात की अरे आम्ही उगीच CNGची गाडी घेतली वगैरे. तर हा विषय आम्ही MNGLसोबत जेव्हा मीटिंग घेतली तर त्यांच्याकडनं काही आम्हाला हे 15 दिवस आपण त्यांना वेळ दिली होती, पण काही पॉझिटिव्ह अजून काही चेंजेस झाले नाही. त्यामुळे आपण हा विषय हरदीपसिंग पुरींकडे नेला होता. तिकडनं ही जी बैठक लागली तर त्याच्यामुळे काल एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. पण त्याच्यात काही मला म्हणजे आम्ही ज्या बैठकीत होतो MNGLकडनं काही असं शॉर्ट टर्म प्लॅन जेणेकरून हा विषय हाताळला जाईल त्याच्यावरती तर काही आम्हाला ऐकण्यात आलं नाही आहे. तरी साहेबांनी त्यांना सांगितलं आहे की पुढच्या 7 दिवसात जे तुमचं फायनल जे काय प्लॅन असेल की हा विषय जो आहे, जे रांगा लागत आहेत किंवा लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याच्यावरती तुमचं काय प्लॅन असेल ते 7 दिवसात द्या. आम्ही साहेबांना सांगितलं की जर 7 दिवसात नाही झालं तर आम्हाला काही कठोर पावलं उचलायला लागतील. कारण ग्राहकांना गैरसोय होती आहे, त्याच्यामुळे पंपचालकांना गैरसोय होती आहे. आणि नुकसान तर सोडून द्या, पण बाकी काही गोष्टींचा पण आम्ही त्यांना एक उल्लेख केला की पंपांची संख्या आहे 7.5 लाख गाड्या झाल्या आहेत आज पुण्यात. आणि त्या हिशोबाने फक्त पुणे शहरात 133 पंप आहेत. तर जर पकडलं तर 5,691 गाड्या प्रति स्टेशनवर येतात. तर हे खूप जास्त ओव्हरलोडवर आपण काम करतो आहे. आणि आम्ही हेही त्यांना सुझाव दिलेला आहे की जे ऑइल कंपन्यांचे जे पेट्रोल पंप आहेत ज्याच्यावरती जागा अवेलेबल असेल त्याच्यावरती त्वरित त्यांनी CNGची फॅसिलिटी द्यावी, जेणेकरून हे जे गाड्या ज्या हिशोबाने वाढत आहेत त्या हिशोबाने पंपही वाढतील. बघायला गेलं तर लाईन ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आहेत ठिकठिकाणच्या CNGच्या. तर नेमकी काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे एवढ्या लाईन आपल्याला पाहायला मिळतात? सर, विषय असा आहे की ह्याच्यात 2 प्रकारचे स्टेशन्स असतात. एक तर आहे ऑनलाईन स्टेशन जे पाईपलाईननी कनेक्टेड असतं, आणि दुसरं आहे डॉटर बुस्टर स्टेशन. तर डॉटर बुस्टर स्टेशनला हे ट्रकनी CNG सप्लाय केलं जातं. ट्रकमध्ये ते कॅस्केड येतात, त्याच्यामध्ये सप्लाय केलं जातं. तर आत्ताच्या काळात असा प्रॉब्लेम झालेला आहे की डॉटर बुस्टर स्टेशनलाही हे सप्लाय देऊ शकत नाही आहेत. जिथं कंटिन्यूस सप्लाय असलं पाहिजे तिथं दिवसात 1 गाडी किंवा 2 गाड्या जातात आणि दिवसभर 5-5, 6-6 तास पंप ड्राय राहतात. म्हणजे पुण्यातले मुख्य रस्ते आहेत जिथं हे पंप त्यांनी दिलेले आहेत. साधारण 39 पंप जे आकडा त्यांनी आम्हाला सांगितलं, 39 पंपांवर त्यांचे डॉटर बुस्टर स्टेशन्स आहेत, पण तिथेही ते माल देऊ शकत नाहीत. तर जिथं आता ग्राहकांना जर त्या स्टेशनवर माल नाही भेटला तर ते साहजिक आहेत की जे ऑनलाईन स्टेशन्स आहेत तिथं जातील, आणि त्यामुळे ती गर्दी वाढत चालली आहे. आणि ह्याच्यामुळे काय झालं, ही गर्दी वाढल्यामुळे जे पुण्यातलं ट्रॅफिक आहे त्यालाही अडथळा होतो. काही लोकेशन्स प्राईम लोकेशनवर असल्यामुळे मोठ्याच्या मोठ्या रांगा लागत आहेत. पोलीस प्रशासनाने पंपवाल्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की तुमचं पंपाचं लायसन कॅन्सल करण्यात येईल जर तुम्ही रांगांचं हे नाही केलं. आम्ही पोलिसांनाही विनंती केली आहे की ही जी रांग आहे ही काय आमच्या हातात नाही आहे ना, आमच्या कारणामुळे हे रांगा वाढत चालले आहेत. जेवढी रांग आमच्या पंपात येऊ शकते तेवढी तर आम्ही मॅनेज करतो आहे, पण बाहेर जर 1-1, 1.5 किलोमीटर रांग लागत असेल. एक व्हिडिओमध्ये मी सर्क्युलेट केला होता आपल्या मीडिया फ्रॅटर्निटीमध्ये, त्याच्यामध्ये आपण बघितलं की 500 रिक्षा होते. तर 500 रिक्षा म्हणजे हे साधारण 2 किलोमीटर लाईन होती कॅब आणि रिक्षांची. तर हे तर काय आम्ही आता 1.5 किलोमीटर तर आम्ही किंवा 2 किलोमीटर आम्ही तर कंट्रोल नाही करू शकत ही रांग. तर आमची पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की हा जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आपल्या पंपवाल्यांवरती त्यांनी नोटिसा बजावून किंवा त्यांना जे असे नोटिसा दिलेत की तुमच्या पंपांचं लायसन्स कॅन्सल होईल, अशी काही कठोर भूमिका न घ्यावी, एवढीच माझी विनंती आहे.